लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करायचा हालचाली सुरू झालेल्या आहेत. लाडक्या बहिणीसाठी आली सर्वात मोठी खुशखबर. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे लाडकी बहीण योजना 2026 संदर्भात. आज महाशिवरात्री सणानिमित्त लाडक्या बहिणीसाठीच्या खात्यावर पैशांचं वितरण होणार का, त्याच्याविषयी सर्वात मोठी बातमी आपल्याकडे आलेली आहे. 2 दिवसामध्ये 36 जिल्ह्यांचं पैशांचं वितरणाचा अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत फक्त तुमच्यासाठी. त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा, कारण की लाडक्या बहिणीसाठी आताची सर्वात मोठी खुशखबर आपण म्हणू शकतो. जानेवारीचा हप्ता असेल किंवा फेब्रुवारीचा हप्ता असेल किंवा इतर तुमचे राहिलेले हप्ते असतील तर सर्व प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण होण्यास सुरुवात जी आहे ती आजपासून होणार आहे. चला तर जाणून घेऊया आज नवीन यादी जाहीर झालेली आहे ती कोणती आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीसाठी कोणत्या महत्त्वाच्या आणि मोठ्या घोषणा केलेल्या आहेत हप्ता वितरण संदर्भात, त्या देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मोठे आदेश देण्यात आलेले आहेत. ते म्हणजे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना ज्यांनी तातडीच्या सूचना दिलेल्या आहेत ते म्हणजे लाडकी बहीण योजना 19वा 20वा हप्ता ते दोनही हप्ते एकत्रित वितरण करण्यासंदर्भात. आणि जर तुमचा मागील हप्ता डिसेंबरचा हप्ता राहिला असेल तर तो देखील हप्ता त्याच्या संदर्भात वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. नवीन लाभार्थ्यांची यादी समाविष्ट आहे. याच यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते आता होणार आहे, कारण की भरपूर दिवसापासून भरपूर यादी येत होत्या. आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु तसं काही झालं नाही. तर आज फुल अँड फायनल शेवटची यादी आताच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे. आणि ही यादी जाहीर करताना मुख्यमंत्री असे देखील म्हटलेले आहेत, आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप, अशा पद्धतीने त्यांनी संभाषण केलेलं आहे. तर तुमच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये जे आहे ते जमा होणार आहे 2 हप्त्याच्या. आणि जर मागील हप्ता राहिला असेल म्हणजे डिसेंबरचा हप्ता जर राहिला असेल तर तुमच्या खात्यामध्ये होणार आहेत 4500 रुपये, म्हणजे 4500 रुपयाचा निधी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. चला तर जाणून घेऊया 17 जिल्ह्यांची जी नवीन यादी आलेली आहे ती यादी नेमकं कोणती आहे, कोणत्या जिल्ह्यांचा समावेश त्यामध्ये आहे आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव त्यामध्ये आहे की नाही ते देखील तुम्ही जाणून घेऊ शकता. त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघा. तुमच्या जिल्ह्याचं नाव जर आलं असेल तर येणारच्या नंतर लगेच व्हिडिओ लाईक देखील तुम्ही करायचं आहे. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे KYCची लाडकी बहीण योजनेची KYC जी आहे ती पुन्हा एकदा सुरळीत चालू करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळेच खुशखबर लाडक्या बहिणींना अशी भेटलेली आहे ती म्हणजे आता 1000 नाही, 1500 नाही किंवा 2000 नाही, थेट 4500 रुपयांचा निधी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. कारण की 36 जिल्ह्यामध्ये भरपूर दिवसापासून 3 हप्ते जे आहेत ते येण्यासाठी राहिले होते. आणि म्हणजेच नोव्हेंबर असेल, डिसेंबर असेल किंवा जानेवारी असेल तर प्रत्येक महिन्याचा हप्ता जो आहे तो एकत्रित तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्याच्या संदर्भात ज्यांनी यादी जाहीर केलेली आहे 36 जिल्ह्यांची जी यादी जाहीर केलेली आहे ती यादी आपण तुम्हाला देणार आहोत. लगेच ती यादी आपण पाहणार आहोत. त्यामध्ये 1500 रुपये डिसेंबरच्या राहिले असतील किंवा नोव्हेंबरचे असतील किंवा जानेवारीचे असतील तर ते पैसे अधिक तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे सुद्धा पैसे जे ते जमा केले जाणार आहेत. नवीन यादी जाहीर झालेली आहे ती यादी आपण आता लक्षपूर्वक बघायची आहे तुम्ही. महत्त्वपूर्ण म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आत्ताच प्रेस मीटिंग घेतलेली आहे आणि इलेक्शनमुळे आम्हाला थोडा उशीर झाला असं देखील त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आत्ताच अजितदादांच्या या निधनामुळे देखील थोडासा उशीर जो आहे तो नक्कीच झालेला आहे, अशा सर्व कारणं त्यांनी सांगितलेलं आहेत. परंतु आता आम्ही अजिबात उशीर करणार नाहीत आणि इथपर्यंत जेवढा उशीर झालेला आहे म्हणजे पैसे वाटप करण्यास थोडा उशीर झाल्याबद्दल क्षमस्व असं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. चला तर जाणून घेऊया आज लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, बँकांची नवीन यादी कोणती आहे आणि जिल्ह्यांची नवीन यादी नेमकं कोणती आहे. तर बघू शकता आत्ताची सर्वात मोठी बातमी म्हणू शकतो आपण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा झालेली आहे. बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि या निर्णयाच्या अंतर्गत पुढील 3 दिवसामध्ये म्हणजे 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते सुरू होणार आहे. म्हणजे आज रात्रीपासूनच पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपण म्हणू शकतो लाभार्थ्यांसाठी आहे, कारण की जी नवीन यादी आलेली आहे त्या नवीन यादीनुसारच पैसे जे ते पाठविले जाणार आहेत. आता या यादीमध्ये अजिबात बदल होणार नाही आणि त्याच्या संदर्भातच मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीसाठी पैसे वाटप करण्याचं वेळापत्रक देखील जाहीर केलं गेलेलं आहे. आता या वेळापत्रकामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं आहे का ते जाणून घेण्यासाठी लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे, कारण की तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं की लगेच तुम्हाला समजून जाईल आपल्या जिल्ह्यामध्ये आज पैसे भेटणार का, कशा पद्धतीने भेटणार आणि कुठे भेटणार त्याच्याविषयीची डिटेल अपडेट. महत्त्वपूर्ण
कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांनी मिटिंग झाली की लगेच चेकवर साईन केलेले आहे. 16,000 कोटीचा चेक जो आहे तो साईन झालेला आहे आणि 16,000 कोटीचा चेक साईन झाला म्हणजे काय, तर पैसे पाठवण्याची सुरुवात जी आहे ती धडाडीने झालेली आहे आणि हेच पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहे. त्या संदर्भात भरपूर महिला देखील ते उपस्थित होत्या. त्या सर्व महिलांनी बघितलेलं आहे पैसे कशा पद्धतीने चेक साईन झालेला आहे आणि म्हणून लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात त्यांनी अंतिम यादी जी आहे ती जाहीर केलेली आहे. आता याच अंतिम यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. ही या यादीमध्ये आता कुठल्याही पद्धतीचा बदल जो आहे तो अजिबात केला जाणार नाही. फुल अँड फायनल यादी आपण म्हणू शकतो. याच यादीनुसार पैशांचं बँक खात्यामध्ये पाठविले जाणार आहेत. त्याच्या संदर्भात आपण ही अपडेट तुम्हाला दिलेली आहे कारण की आज अखेर लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली आहे आणि 100% पैसे सोडणारच असा आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी वचन लाडक्या बहिणींना दिलेलं आहे. भावाचा शब्द दिलेला आहे भावाने आणि तो भाव नक्की पूर्ण करणारच अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. चला तर जाणून घेऊया आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार, महाराष्ट्रातील ते कोणते निवडक जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आणि बँकांची यादी नेमकं कोणती आलेली आहे त्याच्याविषयीचे सर्व डिटेल अपडेट आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक ऐकायचं आहे. आता हे बघू शकता तुम्ही 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यांचं पैशांचं महावाटप जे आहे ते होणार आहे. संक्रांती सणानिमित्तची भेट जी आहे ती देण्याची राहिली होती तर ती भेट अधिक लाडकी बहीण योजनेचे सर्व पैसे जे आहेत ते तुमच्या बँक खात्यामध्ये पाठविले जाणार आहेत. चला तर जाणून घेऊया आता आपण नेमकं कशा पद्धतीने या पैशांचं वितरण तुमच्या बँक खात्यामध्ये केलं जाणार आहे. तर बघू शकता पुढील 3 दिवस नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामध्ये असणार आहेत नाशिक विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग जो की पहिल्या दिवशी असणार आहे कारण की पहिला दिवस नक्कीच महत्त्वपूर्ण ठरत असतो. त्यामध्ये त्यांनी अगोदर विभागाची यादी आपण बघणार आहोत. विभाग बघितले की लगेच तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील आपण त्यामध्येच तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे विभागाची यादी अगोदर लक्षपूर्वक बघा. त्याच्यानंतर तुम्हाला आपण त्याची यादी जिल्ह्यांची यादी देखील लगेच देऊन टाकणार आहोत. तर पहिला दिवस असणार आहे नाशिक विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग या 2 विभागामध्ये आज काही तांत्रिक अडचणीमुळे पैसे जे सोडण्यात आले नव्हते परंतु आता फायनली सोडलेले आहेत. त्यामध्ये अमरावती दुसऱ्या दिवशी असणार आहेत. अमरावती आणि नागपूर विभाग हे दोनही विभाग नक्कीच महत्त्वाचे पूर्ण ठरणार आहेत कारण की या 2 विभागामध्ये भरपूर दिवसापासून पैशांचं वितरण जे आहे ते झालं नव्हतं आणि त्या कारणास्तव आता या दोन्ही विभागामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे आणि जी तांत्रिक अडचण आली होती ती देखील सॉल्व्ह करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी असणार आहे महावाटप आपण म्हणू शकतो त्याला. सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते त्याच दिवशी केलं जाणार आहे. तो म्हणजे कोकण विभाग आणि पुणे विभाग हे तिसरा टप्पा जो आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण की वितरणाचा तिसरा शुभारंभ DBTची प्रक्रिया त्यांच्यापासूनच सुरू जे आहे ते होणार आहे. आता वळूया आपल्या मेन अपडेटकडे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ओरिजिनल माहिती आज पैसे वाटप करण्यात येणार आहेत का, तर हो 100% आजपासून पैसे वितरणाची सुरुवात जी आहे ती झालेली आहे आणि तीसुद्धा अतिशय जोराशोरात ही सुरुवात जी आहे ती झालेली आहे. त्याच्या संदर्भात तुम्ही बघू शकता दरमहा 1,500 रुपयाचा थेट लाभ लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये मिळणार आहे. सोबतच DBT माध्यमाद्वारे थेट बँकेमध्ये या पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. पात्रता काय असणार आहे, तर महाराष्ट्राच्या रहिवासी तुम्ही असायला पाहिजेत आणि तुमचं वय 21 ते 65 वर्ष असायला पाहिजे आणि उत्पन्न 2.5 लाखाचं. तर अशा नवीन जिल्ह्यांची आपण बघणार आहोत. हे 3 टप्पे नेमकं कोणते असणार, कोणत्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार ते संपूर्ण डिटेल आपण लगेच पाहणार आहोत. तुम्ही बघू शकता अपडेट क्रमांक 4. तर लाडकी बहीण योजना पैसे जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब स्वतः DBTचं बटन दाबून पैशांचं वितरण जे आहे ते करत आहे. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. आता त्यांनी सर्व लाडक्या बहिणींना देखील सांगितलेलं आहे. आम्ही आत्ताच काही नवीन सूचना ज्या मंत्री आहेत त्यांना देखील दिलेल्या आहेत. ते म्हणजे पैसे वाटप करण्यासंदर्भात त्या सूचना कोणत्या असतील तर ते देखील आपण बघणार आहोत. तत्पूर्वी त्याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी प्रेस मीटिंगमध्ये जी यादी जाहीर केलेली आहे आणि या यादीनुसारच पैशांचं वितरण होणार ती यादी आपण अगोदर बघूया. त्याच्यानंतर कोणाला आदेश दिले, कशा पद्धतीने पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार, आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार त्याच्याविषयीची डिटेल अपडेट आपण त्यामध्ये जाणून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही लाडक्या बहिणी सर्व खुश होणार आहेत कारण की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1,500 नाही, 2,500 नाही, थेट 4,500 रुपयांचा निधी ते बँक खात्यामध्ये जो जमा केला जाणार आहे कारण की हे वचन जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी म्हणजे बहिणीच्या लाडक्या भावाने दिलेलं आहे. जरी इलेक्शनमुळे थोडा उशीर झाला असेल तर आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप असे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी त्याच्या संदर्भात दिले गेलेले आहेत. चला तर आता आपण जाणून घेऊया अपडेट क्रमांक 5. पैसे वितरणाचे 3 टप्पे.
अपडेट क्रमांक 5 ही महत्त्वाची अपडेट असणार आहे, कारण की भरपूर दिवसापासून काही लाडक्या बहिणींना दिवाळीच्या टायमाला नोव्हेंबरचा हप्ताच भेटला नाही, काही बहिणींना डिसेंबरचा हप्ता भेटला नाही, काही बहिणींना जानेवारीचा हप्ता भेटला नाही. परंतु आता तसं काही होणार नाही. आता वेळापत्रक आलेलं आहे आणि त्याच वेळापत्रकानुसार पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. 1,500 अधिक 1,500 असे मिळून एकूण 4,500 रुपयांचा निधी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे. आणि त्याच्या संदर्भात ज्या याद्या आलेल्या आहेत त्या तर याद्या नक्कीच महत्त्वाच्या ठरत आहेत, कारण की जिल्ह्यांच्या प्रत्येक जिल्ह्याचं नाव त्या यादीमध्ये आलेलं आहे. तुमच्या जिल्ह्याचं नाव कधी असणार, तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे भेटणार तेही आपण लगेच बघूया. कुठल्याही प्रकारचा उशीर न करता त्याच्या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पैसे वितरणाची सुरुवात कशा पद्धतीने केली आहे ते आपण जाणून घेऊया. पहिला आदेश दिलेला आहे तो म्हणजे सर्व बँक धारकांना किंवा बँकेंना दिलेला आहे. मग त्यामध्ये HDFC बँक असेल, SBI बँक असेल, इंडिया पोस्ट पेमेंट बँक असेल, तर अशा प्रत्येक बँकेला मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेला आहे आणि त्याच आदेशानुसार पैशांचं वितरण जे ते होणार आहे. तुम्ही बघू शकता महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना देखील आदेश देण्यात आलेला आहे. त्यांना देखील सांगितलेलं आहे तुम्ही लवकरात लवकर चेकवर सह्या करा आणि पैसे जे आहेत ते पुढे ट्रान्सफर करा, जेणेकरून DBT माध्यम जो आहे तो DBT संघ यांना देखील आदेश दिलेला आहे, जे की तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवण्यास कारणीभूत असते किंवा त्यांच्याद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत असतात. तर त्यांना देखील हा आदेश देण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने हे तीनही संस्थांना आदेश दिलेला आहे आणि त्या आदेशानुसारच पैशांचं महावितरण जे आहे ते होणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पण आता जिल्ह्यांची यादी बघूया अपडेट क्रमांक 6मध्ये. तर बघू शकता तुम्ही जिल्ह्यांची जी यादी जाहीर झालेली आहे, तर अशा पद्धतीने एकूण 36 जिल्ह्यांची यादी आपल्या समोर आलेली आहे. आता या जिल्ह्यामध्ये कधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण होणार ते जाणून घेणे महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे इथं मी लक्षपूर्वक इथे बघायचं आहे, कारण की भरपूर दिवसापासून लाडकी बहिणी विचारत होतं सर पैसे कधी येतील आमचं बँक खात्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का. तर हे बघा, तुमच्या बँक खाते असेल किंवा काही असेल तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आता राहिलेला नाही आहे, कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या घोषणा केलेल्या आहेत, ज्या जिल्ह्यांची नावं त्यांनी सांगितलेली आहेत त्या जिल्ह्यांच्या यादीमध्येच पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. चला तर जाणून घेऊया सुरुवात जी आहे ती कुठून होणार आहे. तर हे बघा, सुरुवात असणार आहे आता सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे जी असणार आहे ते सातारा साईडवरून, कारण की सातारा या ठिकाणी भरपूर दिवसापासून पैशांचं वितरण जे आहे ते झालं नव्हतं आणि त्या कारणास्तव आता पहिल्या दिवस वितरणाचा असणार आहे सातारा जिल्ह्यापासून. याच्यानंतर दुसरा दिवस असणार आहे तो म्हणजे बुलढाणा जिल्ह्यापासून. या जिल्ह्यामध्ये देखील भरपूर दिवसापासून पैशांचं वितरण जे आहे ते झालं नव्हतं. याच्यानंतर तिसरा दिवस नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण की तिसऱ्या दिवशी वितरण होणार आहे किंवा पहिल्या दिवशीच तिसऱ्या जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे तो म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये. याच्यानंतर तुम्हाला इतर पुढील जिल्हे सांगतो मित्रांनो मी. तर पहिल्या दिवशी आणखीन जिल्हे कोणते असणार आहेत, तर त्यामध्ये असणार आहे नंदुरबार जिल्हा झाला की त्यामध्ये त्याच्यानंतर असणार आहे पालघर या ठिकाणी वाटप झालं की त्याच्यानंतर असणार आहे सांगलीच्या नंतर वितरण झालं की त्याच्यानंतर असणार आहे वर्धाच्या पुढे असणार आहे चंद्रपूरच्या नंतर असणार आहे नांदेडच्या नंतर असणार आहे धुळेच्या नंतर असणार आहे रत्नागिरीच्या ठिकाणी वितरण झालं की अकोला साईडला वितरण जे आहे ते होणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे अमरावती, त्याच्यानंतर असणार आहे बीड, त्याच्यानंतर असणार आहे धाराशिव, त्याच्या पुढील जिल्हा असणार आहे तो म्हणजे लातूर, त्याच्यानंतर असणार आहे नाशिक, त्याच्यानंतर असणार आहे छत्रपती संभाजीनगर आणि संभाजीनगरच्या नंतर असणार आहे ठाणे जिल्हा. आता ठाणे जिल्ह्यामध्ये वितरण झालं म्हणजे दुसऱ्या दिवशी आता कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण होणार, तर दुसऱ्या दिवशी होणार आहे रायगड या ठिकाणी. त्याच्यानंतर असणार आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर, जळगाव, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, परभणी, नागपूर, त्याच्यानंतर सोलापूर आणि शेवटी कोल्हापूर. तर अशा पद्धतीने 2 दिवस 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार, तर कोणत्या बँकेमध्ये होणार, तर बँकांची देखील यादी जाहीर झालेली आहे. ही यादी आपण बघू शकतो. या बँकेच्या यादीनुसारच पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. तर पहिली यादी आलेली आहे ती म्हणजे गव्हर्नमेंट जेवढ्या शासकीय बँका आहेत त्या शासकीय बँकांची पहिल्या दिवशीची पहिली यादी आलेली आहे. त्यामध्ये समावेश असणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI बँक. तर SBI बँकेमध्ये सर्वात अगोदर पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. याच्यानंतर असणार आहे दुसरी बँक ऑफ महाराष्ट्र. याच्यानंतर तिसरी बँक असणार आहे बँक ऑफ बडोदा. याच्यानंतर चौथी बँक असणार आहे कॅनरा बँक. 5व्या क्रमांकाची बँक असणार आहे पंजाब नॅशनल बँक. 6व्या क्रमांकाची बँक असणार आहे युनियन बँक ऑफ इंडिया. याच्यानंतर दुसऱ्या यादीमध्ये जी जिल्ह्यांची यादी नाव आलेलं आहे तर त्यामध्ये असणार आहे HDFC बँक,
ICICI बँक, त्याच्यानंतर असणार आहे ॲक्सिस बँक, त्याच्यानंतर कोटक महिंद्रा बँक. तर ह्या दुसऱ्या दिवशी पैशांचं वितरण या बँकेमध्ये होणार आहे. याच सिरीजनुसार वितरण होणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे तिसरा दिवस असणार आहे इतर पेमेंट्स बँका. त्यामध्ये असणार आहे IDFC फर्स्ट बँक, AU स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि एअरटेल पेमेंट्स बँक. तर या बँकेचं वेळापत्रक त्यामध्ये समाविष्ट असणार आहे. तर अशा पद्धतीने 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये किंवा 2 दिवस 36 जिल्हे पैशांचं वितरण जे आहे ते अतिशय वेगवान पद्धतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून केलं जाणार आहे. याच्यानंतर पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये आले नाहीत किंवा त्याचं PDF नेमकं कुठे आहे, तर ते PDF आपण तुम्हाला लगेच प्रोव्हाइड करणार आहोत. त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, सर्वात प्रथम म्हणजे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असलाल ना लगेच सबस्क्राईब करून टाका. कारण की PDF ज्यांना पाहिजे असेल त्यांनी व्हिडिओला लाईक केलेलं पाहिजे आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं पाहिजे. तरच तुम्हाला हे PDF आपण देणार आहोत. या PDFमध्ये तुमच्या जिल्ह्यांची यादी आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये कोण पात्र कोण अपात्र ती यादी देखील या PDFमध्ये आहे. त्यामुळे लगेच चॅनलला सबस्क्राईब करू शकता तुम्ही आणि खाली हाईपचं ऑप्शन दिसत असेल किंवा कमेंटचं ऑप्शन असेल तर कमेंट देखील तुम्ही करू शकता. कारण की प्रत्येक जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते टप्प्याटप्प्यानेच होणार आहे. आज काही जिल्हे, उद्या काही जिल्हे, परवा दिवशी काही जिल्हे. तर अशा पद्धतीने एकूण 3 दिवसामध्ये किंवा जास्तीत जास्त मॅक्सिमम 2 दिवस लागू शकतात. कारण की 2 दिवसापेक्षा कमी कालावधीमध्ये यावेळेस DBT माध्यम जे आहे ते वर्क करणार आहे आणि DBT माध्यमची स्पीड जी आहे ती या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील वाढविण्यात आलेली आहे. अतिशय जबरदस्त कॅपॅसिटीच्यानुसार तुमच्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. कुठल्याही प्रकारचा उशीर न करता किंवा दिरंगाई न करता या पैशांचं वितरण तुमच्या बँक खात्यामध्ये पाठविले जाणार आहे. त्यामुळे आतापर्यंत जोपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करू शकता. कारण की लाडकी बहीण योजनेविषयीच्या सर्व अधिकृत आणि नवीन अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत घेऊन असतो. त्यामुळे नवीन असाल व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया परत नसं एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.